नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4 स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यातील मराठी भाषा यामधील 3 मार्काला प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्क या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित असतात. त्या प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हे प्रश्न सोडवताना आपल्याला खालील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. पहिला आहे एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. म्हणजे जे 3 वाक्य असतात त्यांचा एकमेकांशी तिघांशी संबंध असतो. ही वाक्य एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी, व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद दिला जातो. प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्ये काळजीपूर्वक व सलग वाचा. घाईनेच पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दाची योजना करू नये. आपल्याला तिन्ही वाक्य वाचल्यानंतरच त्याचा अर्थ ते कशाबद्दल आहे हे आपल्याला समजणार आहे. म्हणून पहिलंच वाक्य वाचून आपण ते उत्तर लिहायचं, घाई करायची नाही. पहिले वाक्य इतर 2 वाक्यावर आधारित असल्याने ती वाक्य वाचल्यानंतर तिन्ही वाक्यांचे योग्य पर्याय निवडा. वाक्यासाठी पर्याय शोधताना क्रियापदांचा, त्यांच्या रूपाचा विचार करणे आवश्यक आहे. क्रियापद, लिंग, स्त्रीलिंग, एकवचन, अनेकवचन यांचा आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. स्वाध्याय आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. नमुना प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद. प्रश्न आहे 1 ते 3 साठी सूचना. पुढील वाक्य सुसंगत होण्यासाठी प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दांच्या पर्यायांचे वर्तुळ रंगवा. हे 3 प्रश्न आहेत. आपल्याला प्रथम हे प्राचीन काळी टिंब संदेश वहनासाठी वापरले जात होते. आता हे सगळेच वापरले जात होते, परंतु आपण पहिलं वाक्य वाचूनच त्याचं उत्तर आपण ठरवू शकत नाही. आपल्याला तिन्ही पण वाक्य व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि मग त्याचा अर्थ लावून त्याचं उत्तर हे करायचं आहे. मग आपल्याला त्याचा विषय कळणार आहे, कशाबद्दल आहे ते. दुसरा आहे प्रश्न, त्यावर स्वार होऊन टिंब हा संदेश वहनाचे काम करीत असे. आणि तिसरा प्रश्न आहे, यालाच वाळवंटातील जहाज टिंब म्हणतात. पाहता वाळवंटातील जहाज, यालाच वाळवंटातील जहाज 1 नंबर. त्यावर स्वार होऊन टिंब हा संदेश वहनाचे काम करीत असे. सांडणी उंटाच्या मादी असते तिला सांडणी म्हणतात आणि त्याच्या बसून जातो त्याला सांडणी स्वार. प्राचीन काळी टिंब संदेश वहनासाठी वापरले जात होते. उंट. तिसऱ्या वाक्यातील वाळवंट या शब्दावरून वाळवंटातील जहाज हे स्पष्ट होते. वाळवंटातील जहाज म्हणजे उंट होय. उंटावर बसणाऱ्या व्यक्तीस सांडणी स्वार म्हणतात. म्हणून अनुक्रमे 3 व 4 आणि 1 असे पर्याय हे इथे येणार आहेत. सरावासाठी काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. सुसंगत वाक्याचा परिच्छेद 1. पहिला आहे, तो सामना टिंब परत आला. आपल्याला हा पहिलाच प्रश्न वाचून त्याचं उत्तर काढायचं नाहीये. आपल्याला दुसरे 2 पण वाक्य वाचून घ्यायचे. दुसरा प्रश्न आहे, सर्वांनी त्याचे टिंब केले. तिसरा प्रश्न आहे, हे टिंब गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रपणे म्हणाले. हे यश गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेने म्हणाला. सर्वांनी त्याचे काय केले? अभिनंदन केले. पहिला प्रश्न आहे, तो सामना टिंब परत आला. अभिनंदन केले म्हणजे तो जिंकूनच आलेला असणार आहे आणि त्याला ते यश मिळालेलं आहे. मग तो सामना जिंकून परत आला. अशाच प्रकारे आपण दुसरा परिच्छेद सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकाच्या पुतळ्याचे टिंब होणार होते. दुसरा प्रश्न आपण वाचून घेऊ. परंतु काही टिंब कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. आणि तिसरा आहे, आणि आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर टिंब.
आणि आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर पाणी पडले. पुढे आहे, परंतु काही टिंब अपरिहार्य कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकाच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते. असे तिन्ही प्रश्न वाचल्यानंतरच आपल्याला त्याचे उत्तर शोधायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिळतं. पहिला प्रश्न वाचून आपल्याला त्याचं उत्तर समजणार नाही. पुढचा परिच्छेद आहे परिच्छेद 3. टिंब या दिवशी सारेजण शाळेच्या सभागृहात जमले. आता हा प्रश्न वाचून आपल्याला त्याचं उत्तर समजणार नाही. पुढचा प्रश्न वाचू. प्रश्न 2. टिंब यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली. आणि तिसरा प्रश्न आहे, याच्यावरून पण आपल्याला उत्तर समजत नाहीये. तिसरा प्रश्न आहे, पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला टिंब ही पदवी बहाल करण्यात आली. पोलादी पुरुष कोणाला म्हणायचे? वल्लभभाई पटेल. त्याला ही कोणती पदवी बहाल करण्यात आली? त्यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली. ते कोणाची जयंती मग? वल्लभभाई पटेल. आणि ती कधी साजरी केली जाते? 31 ऑक्टोबरला. पहा, पुढचा परिच्छेद आहे परिच्छेद 4. पहिला प्रश्न, टिंब दिवस होते. आता ह्या प्रश्नावरून उत्तर आपल्याला समजत नाही. पुढचा प्रश्न वाचू. पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात टिंब उभे केली. पहा, तिसरा प्रश्न आहे, शेतातील टिंब पिके पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. शेतातील बहरलेली पिके, पर्याय क्रमांक 2, पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावणी उभी केली होती. टिंब दिवस होते. म्हणजे कशात दिवस असतील? हे पूर्ण पीक हे आलं होतं त्यावेळेस राखणीचे दिवस होते. पर्याय क्रमांक 1. 6वा परिच्छेद आहे 1. खास वैद्यकीय उपचारांसाठी रोग्याला टिंब ठेवतात. पुढचा प्रश्न आहे, रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या महिलेला टिंब म्हणतात. आणि तिसरा प्रश्न आहे, रोग्याला इस्पितळात नेणाऱ्या खास वाहनांना टिंब म्हणतात. खास वाहनाला काय म्हणतात? रुग्णवाहिनी. आणि रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या महिलेला परिचारिका म्हणतात. खास वैद्यकीय उपचारासाठी रोग्याला टिंब ठेवतात, रुग्णालयात ठेवतात. अशा प्रकारे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर परिच्छेद 6वा. प्रश्न पहिला, दसऱ्याच्या दिवशी टिंब पूजा करतात. कशाची पूजा करतात? शस्त्राची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून टिंब घेतात आपट्याची पाने. दसऱ्याला टिंब असे म्हणतात. विजयादशमी. धन्यवाद.